मोहोळ शहरातील नागरिकांसाठी अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेला बस स्थानकातील खड्ड्यांचा प्रश्न अखेर आता मार्गी लागलाय। आमदार राजू खरे यांच्या निधीतून बस स्थानकाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानं प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोहोळ बस स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून मोठे मोठे खड्डे पडले होते। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं प्रवाशांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। एसटी बस चालकांनाही बस चालवताना अडचणींचा सामना करावा लागत होता। आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदललंय। आमदार राजू खरे यांच्या निधीतून बस स्थानकाचे काँक्रिटीकरण पूर्ण झालंय, त्यामुळे बस स्थानक आता स्वच्छ, सुरक्षित आणि प्रवाशांच्या सोयीचं बनलंय। स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटल्याची भावना व्यक्त केली आहे। तसंच प्रवाशांची गैरसोय दूर झाल्यानं एसटी वाहतुकीला देखील मोठा फायदा होणार आहे। मोहोळ बस स्थानकाच्या विकासामुळे दररोज हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार असून शहराच्या विकासातही आता हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनसबूत न्यूज चॅनलच्या सर्व प्लॅटफॉर्मला सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि अपडेट रहा। ब्युरो रिपोर्ट, जनसबूत न्यूज, मोहोळ, सोलापूर।